नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर गेल्या 1.5-2 महिन्यापासून आपल्याला काय व्हिडिओ टाकायला जमलं नाही. यूट्यूब, इंस्टाग्रामला आपला कुठला व्हिडिओ पडलेला नाही आहे. व्हिडिओ न टाकण्याचं कारण एवढंच होतं की फार्मा कंपनीमध्ये माझी ट्रेनिंग चालू होती. ट्रेनिंग पिरियडमध्ये काय मला वेळ नाही भेटला व्हिडिओ टाकायला. तर इथून पुढे आपले व्हिडिओ येत राहतील. आता मी दमणमध्ये दमणचं बीच दाखवतो तुम्हाला आज. थांबा, सुरुवातीपासून दाखवतो आम्ही कसे आलो ते. तर 2 मित्र आहेत माझ्यासोबत गावाकडचे. तर आम्हाला जायचं होतं दमण बीचला गणपतीचे फेस्टिवल पाहायला. आमचं इथलं पहिलंच वर्ष होतं, त्यामुळे आम्हाला काय माहिती नव्हतं की फेस्टिवल कुठं असते काय. आम्ही निघलो होतो जरा मार्गाने. जातानाच रस्त्याच्या कडेला मस्त अशा पाण्याच्या कारंज्या दिसल्या. खूप छान दृश्य होतं मित्रांनो इथं पण. आता इथून आपण मिनी दमनला जाणार आहोत, कारण आपल्याला निघायला पण उशीर झालेला आहे. आता हे आपलं मिनी दमन इथं. आपल्या तर इथं बरेचसे डान्स वगैरे झालेले वाटतं. ते आता वापस चालले. तर ते नेमके काय बोलले ते मला पण काही कळलं नाही. पण बेडपा काश्चरी पारडा काहीतरी म्हणले ते. इकडची यांची गुजराती आपल्याला काहीच कळत नाही. इथून मध्ये जायचं होतं मित्रांनो आपल्याला, पण आपली काय गाडी जाऊ दिली नाही त्यांनी, त्याच्यामुळे आपण समोर आलेलो निघून. तर मित्रांनो आता आपण आलो आहे देवका बीचला. देवका बीचची लाईटिंग पहा, खूप छान लाईटिंग येतं. तुम्हाला अगोदर सर्व बीच असं बाहेरून फिरून दाखवतो. आता या साईडला काही दाखवलं नाही, कारण आता अंधारामुळे ते पाणी दिसणार नाही तुम्हाला. तर या साईडची लाईटिंग पाहून घ्या. तर मित्रांनो खूप छान बीच आहे फिरण्यासाठी. या कधीतरी गुजरातला फिरायला. खूप सुंदर असा व्ह्यू आहे या बीचचा. या बीचला फिरण्यासाठी खूप लांब लांबून लोक येत राहतात. हे पाहिजे इथं गाडी लावलेल्या आहेत आणि सगळे लोक अशा आतमध्ये जाऊन बसलेले आहेत. सुट्ट्याच्या दिवशी तर पूर्ण गुजरातमध्ये लोक इकडे आलेले असतात फिरायला. बस झालं आता रस्त्याने फिरायचं. तर आता आपण इथं गाडी लावू आणि गाडी लावून आपण आता वरती जाऊ. तर हे पहा मित्रांनो, आता आपण वरती आलेलो आहे. तर वरतून ह्या अशा प्रकारे नजारा दिसतोय. हे जे समोर दिसतंय पलीकडं पूर्ण लाईटिंगच्या पलीकडं ब्लॅक दिसतंय ना, हे पूर्ण पाणी. आता हे अंधार असल्यामुळे काही पाणी दिसणार नाही, पण हा पाण्याच्या अलीकडचा हा भाग आहे इकडं. आता अंधार पडलेला आहे त्यामुळे सगळे लोक इकडं लाईनशीर बसलेत. पण हे जर दुपारी पाहिलं तर यातलेच अर्धे लोक पाण्यात असतात. हे पहा इथं रेल्वे पटरी छोट्या रेल्वेची ती. आणि हे जे समोर व्हाईट जे लाईनीत दिसते ते टेंट येतं. म्हणजेच ते आपल्या इकडच्या यात्रेसारखं इथं त्यांची छोटीशी यात्रा आहे म्हणायचं. चला आता पाहू त्याच्यात काय नेमकी विकायला काय आणलं त्यांनी. इथं सगळं लेडीजचं दिसतंय, आपलं तर काही कामाचं नाही आहे. झाल्यावर ते पावसाची भरपूर सुरू. इथं कधी पण पाऊस येतो, कायम पाऊस चालू राहतो. कोकणासारखे घे गंमत इथं. बरं चला तुम्हाला रेल्वे दाखवते आता मगाशी. हां हे पहा छोटी रेल्वे आलेली आहे. इकडचे लोक लय माझ्याकडे देत राहू, म्हातारे कोतारे सगळेच बसलेत रेल्वेत. बरं चला आपण इथं पाहू आता. हां दिसतं इथं काहीतरी जरा पाण्यासारखं. हां घोडे उंट सगळे प्राणी जमा केलेले तिथं. आता पाहू आपण याची प्राईस कसं काय. हां एक उचला गेलं की एक पडत आहे. किमती तर एकच कटून सांगितलेत त्यांनी. त्याचे वर पाय केलेले जे घोडा आहे 300 रुपयाला सांगितलं आहे. बरं पाहू आता. बरं आपले कार्यकर्ते काय पाहिजे ते तरी पाहू. यांनी काय कप उचलला आहे. तो मित्र आहे आपला गावाकडचा, बोईसरवरून आलेला आहे इकडं आपल्याला भेटायला. त्याने आज लई शाळा केली. ड्युटीहून सुटल्यानंतर यांनी मला रूमवर पण जाऊन नाही दिलं. यांनी इकडचं उचललं मला. चला म्हटलं फिरून येऊ. हां पहा घोडा. आम्हाला तर काही घ्यायचं नव्हतं, पण आम्ही काय नुसतं एक प्राणी उचलून पाहत होतो. पाहायला काय पैसे लागत नाही ते असं दुकानदार आम्हाला म्हटला. मग आम्ही पण काय ऐकायचं नाही केली, सगळे प्राणी पाहून घेतले. इथलं काय सगळं फिरून झालं. म्हटलं चला आता बस झालं, पुढच्या बेसला जाऊ. पुढच्या बेसला काय ते पाहू आता. आम्ही काय राहायलाच येते त्याच्यामुळे आम्हाला काही एवढं वाटत नाही. मग मित्र आला होता, त्याला घेऊन आलो आम्ही फिरायला. चला म्हटलं येऊ फिरून. इथून काय 5 किलोमीटर अंतरावर माझी कंपनी आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे. तर पुढचं बीच आपण नेक्स्ट टाईम दाखवू. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला पूर्ण गुजरात फिरून दाखवतो. जय महाराष्ट्र.